मुंबईतल्या मराठी आणि गुजराती बहुल उपनगरांचा समावेश असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात यावेळी भाजपा विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात थेट लढत होत आहे। या दोन पक्षांमध्ये होत असलेल्या काही मोजक्या लढतींपैकी हा एक सामना आहे। ईशान्य मुंबई मतदारसंघात मुलुंड, विक्रोळी, भांडूप पश्चिम, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि मानखुर्द शिवाजीनगर असे विधानसभा मतदारसंघ आहेत। यातला मानखुर्द, भांडूप पश्चिम आणि विक्रोळी वगळता इतर तीनही मतदारसंघांवर भाजपा शिवसेना युतीचं प्राबल्य अधिक आहे। भांडूप पश्चिम आणि विक्रोळी हे मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहेत, तर मानखुर्दमध्ये समाजवादी पक्षाचा आमदार आहे। लोकसभेत गेल्या 2 वेळेला सलग भाजपाचे उमेदवार इथून निवडून येत असले तरी प्रत्येक वेळी पक्षानं उमेदवार मात्र बदलला आहे। यावेळी विद्यमान खासदार मनोज कोटक यांच्याऐवजी मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी मिळाली आहे, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटात आलेले माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे। संजय दिना पाटीलही इथून खासदार राहिलेले आहेत, तर बसपानं इथून सुप्रसिद्ध गायक आणि शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र नंदेश उमप यांना तिकीट दिलं आहे। या मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतही लक्षणीय आहेत। घाटकोपर मुलुंड मतदारसंघात गुजराती समुदायाचं अधिक प्राबल्य आहे, तर भांडूप विक्रोळी भाग मराठी मतदारांचा आहे। ही साधारणपणे शिवसेनेची मतं समजली जातात, मात्र आता बदललेल्या समीकरणात ही मतं कोणाकडे जातात हे महत्त्वाचं असेल। त्याशिवाय इथे मराठी विरुद्ध अमराठी असाही वाद आहे, तर मानखुर्दमधल्या दलित आणि मुस्लिम बहुल मतांवर संजय दिना पाटील यांची भिस्त असू शकते। कुर्ला मानखुर्दपासून मुलुंडच्या डोंगराळ भागापर्यंत पसरलेली झोपडपट्टी ते घाटकोपर मुलुंडमधील उच्चभ्रू वस्ती आणि विक्रोळी, भांडूप, कांजूरमार्ग पट्ट्यातला मध्यम वर्ग अशी मिश्र वस्ती या भागात आहे। या भागातल्या रेल्वे स्थानकांवर गेल्या 10 वर्षात अनेक कामं झालीत, मात्र घाटकोपर स्थानक मेट्रोला जोडल्यामुळे तिथे वाढलेल्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचे नियोजन, मुलुंडमध्ये कोकणातल्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी थांबा अशा मागण्या आहेत। त्याशिवाय झोपडपट्टी पुनर्वसन, म्हाडा रहिवाशांचे पुनर्वसन, कांजूर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न, त्यामुळे होणारं वायू प्रदूषण, वाहतूक कोंडी अशाही समस्या चर्चेत आहेत। गेल्या वेळच्या निवडणुकीत मनोज कोटक यांनी सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली होती। यावेळी बदललेल्या समीकरणात मराठी, गुजराती आणि मुस्लिम अशा भागातून एक गठ्ठा मतदान झाल्यास ते निर्णायक ठरू शकते।